यस पंच चेंडू ओके काटाशेल बॉल मध्ये आता कंटिन्यू मॅच आहे. नाही 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 यांची नाही दाखवायची सर ती आपल्या मोरवाच्या ग्राउंडला आहे. त्या दिवस पण स्पर्धा आहे. तर नक्कीच काय झालं. अँथोनी आपण मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे तरी चेंडू घ्यायचा आहे. चला सामन्याकडे जाऊया. पहिलं षटकोन गोलंदाज क्लिंटन माल्या. हे जे दोन संघ आहेत नक्की याच्यामध्ये चांगली लढत बघायला भेटेल कारण दोन्ही फायनलिस्ट संघ आहेत. ज्या मागील काही कालामध्ये स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये नक्कीच हे अंतिम विजेता दोन्ही संघ आहेत. तर नक्कीच एक चांगली लढत इथं बघायला भेटेल कारण नक्कीच एका संघामध्ये बघितलं नवीन पाटील, क्लिंटन माल्या, डेन्झिल पाटील, विपुल माल्या अशी मोठी स्टार कास्ट आहे. तर दुसऱ्या संघामध्ये नो डाऊट्स वॅलरिन गोविंद, भावेश, त्याच्यानंतर जेस्टिन अशी स्टार कास्ट आहे. तर नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला भेटते यात काही शंका नाही. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज क्लिंटन माल्या. एक जबरदस्त गोलंदाज आणि या मैदानावर घरचं मैदान नेहमी चांगली गोलंदाजी क्लिंटन यांच्या मार्फत झालेली आहे. बघूया काय शतरक्षामध्ये बदल. इझिकेल यांना देखील बघू शकता काल प्रार्थनेसाठी हजर नव्हते. येस पंचामार्फत आम्हाला इशारा येतोय. बघूया पहिला चेंडू घेऊन क्लिंटन टू जेस्टिन कारण नक्कीच क्लिंटनच्या समोर लेफ्ट हँडेड फलंदाज म्हणून थोडंसं कठीण जाईल का बघूया. पहिला चेंडू सरळ फ्लोअरवर यष्टावर टाकलेला चेंडू होता. जबरदस्त चेंडू ब्लॉकर टाकलेला चेंडू. आज मात्र अंतोनीला मला वाटतं कोणीतरी शांत करायचं आहे. तर बघूया क्लिंटन पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी बघूया चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नवीन पाटील कुठली चुकी नाही. पहिला गडी तंबूच्या आत डीजे तर नक्कीच चांगला प्रयत्न झाला होता जस्टिन मार्फत पण नक्कीच जागा चुकीची निवडली असंच म्हणावं लागेल कारण नक्कीच त्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते कारण खालची दिशा बघितली तर एकदम संपूर्ण खाली जागा होती तिथे फटका मारायला पाहिजे होता पण नक्कीच जर तरला जागा देत नाही. अविनाश यांचं स्वागत आहे. स्नॅप टाकत आहेत आम्हाला लगेच स्नॅप येईल. तर नक्कीच इझिकेल यांचा उल्लेख केला होता तुम्हाला नक्कीच यष्टांच्या मागे दिसतील. बोनी यांच्या मागे आहेत. कालच्या दिवसात संपूर्ण दिवस एक्झाम होती त्याच्यानंतर रिलॅक्स करण्यासाठी ते मॅक्सेस मॉलमध्ये गेले होते आणि नक्कीच ॲनाबेला नव्हती मला वाटतं द ननचा आम्ही हे बघितला होता त्यांचा स्टेटस. तर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी क्लिंटन माल्या. आज मात्र त्यांचे हात जबरदस्त गोल गोल फिरत आहेत. नायगावच्या मॅच मध्ये थोडीशी दुखापत झाली होती म्हणून हात थोडेसे कमी फिरत होते. ह्यावेळी तेज तरार बॉनी मुंबईकर. आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त होता त्यांच्या अपील मध्ये नेहमीच आपण बघतो. आणि एक जबरदस्त यष्टीरक्षक आहेत नक्कीच अक्षय साडम सर. तुम्हाला सांगतो एक असा जरी शरीरयष्टी त्यांची भक्कम असली तरी ते बघायला गेलो तर 100 जो आपला 30 सर्कल आहे त्याच्या बाहेर जाऊन ते झेल पकडतात. एवढ्या जोरात ते चेंडूवर जात असतात. जबरदस्त नक्कीच इथून 2 धावा इझिली पद्धतीने धावून काढल्यात
आणि अजूनही मला आठवते ती नाईटला आमदार चषक होता मला वाटतं मीरा भाईंदरमध्ये अफलातून मला वाटतं यष्टी रक्षक बॉनी याच्या मार्फत झालं होतं उत्तम बॉयज उत्तमचा आणि मला वाटतं एकदा त्यांचा हात सुद्धा संपूर्ण प्लास्टर केलं होतं. पण नक्कीच एक मात्र क्रिकेटवरचं प्रेम आजपर्यंत कधी क्रिकेट सोडलं नाही. मला वाटतं 1 ते 2 यावेळी बघूया यष्ट्यांच्या एकदम समोरासमोर. आज मात्र यष्ट्यावर चेंडू टाकत आहेत क्लिंटन. क्या बात आहे, कारण नक्कीच घरचं मैदान आहे आणि इथे नेहमी क्लिंटन याच्या मार्फत चांगली गोलंदाजी होत असते. देवया डिझेल संधी एक सुमधुर संगीत. तर नक्कीच क्लिंटन माल्या काय अफलातून गोलंदाजी करत आहे. नक्कीच अक्षय सर मला वाटतं आताच UCPL झाली त्याच्यामध्ये हायएस्ट विकेट टेकर तब्बल 13 विकेट्स घेणारा गोलंदाज आहे आणि मालिकावीर हा किताब भेटला होता. त्याच्यानंतर त्याच्या 90 धावा देखील त्या 120 धावा सुद्धा त्या स्पर्धेमध्ये होत्या. एक मला वाटतं त्याच्यामध्ये अर्धशतकी खेळी देखील क्लिंटन याच्या माध्यमातून झाली होती आणि एक जबरदस्त खेळाडू आहे. चांगल्या धाटणीचा खेळाडू, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये आहे. नुसतं उत्तन या ठिकाणी नाही तर संपूर्ण आपण पाहिलं मीरा भाईंदर पालघर जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या फॉर्म मध्ये, जुचंद्र नगरीमध्ये देखील आपण पाहिलंय क्लिंटनचा क्लिंटन. बघूया शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ब्लॉकला टाकल्या चेंडूला. पुन्हा एकदा संधी. ब्रिनिश अगोदरच मागे गेले होते पण झेल पुढे आलाय आणि या षटकातील 3री विकेट डीजे. रॉकस्टार चषक देखील येते. विशालची आठवण आहे त्या चषकामध्ये. विशालची ती व्हिडिओ अजून आहे चंद्रपाड्यात. ती मॅच येणार आहे पुढच्या शुक्रवार शनिवार रविवार. सर्वांनी यायचं आहे आणि मला वाटतं उत्तनच्या 2-3 टीम्स आहेत त्या ठिकाणी. भरपूर मजा आम्ही देखील करत असतो. आज खूप दिवसानंतर या गावामध्ये आल्यानंतर मजा वाटली. अगोदर जर पाहिलं तर माल्या कॉमेंटेटर आणि त्यानंतर कतवार हे 2 नेहमीच एंटरटेनमेंट करत असतात या परिसरामध्ये आणि थोड्या वेळेनंतर आम्ही देखील प्रयत्न करू. तुम्ही प्रयत्न ना करा, तुम्ही याच्यामध्ये तर आमचे मास्टर आहात आम्हाला माहिती आहे. नक्कीच आपण दुपारच्या क्षेत्रात ते बघूया. तर चला लवकर क्षेत्ररक्षण मांडून घ्या. क्लिंटन याने काय अफलातून गोलंदाजी केलं. पहिले षटक बघितलं आपण वाटतं फक्त आणि फक्त धावा खर्च केलेत क्लिंटन याने, ते म्हणजे 2 धावा खर्च करून 3 विकेट्स. अशाच पद्धतीची गोलंदाजी जर नायगाव इथे केली होती, झुचंद्र ती झाली असती तर आज आपण फायनली झालो असतो तिथले देखील. तर नक्कीच आता मात्र गोलंदाज मार्कवर गोलंदाज मिस्टर नवीन पाटील, मिस्टर 360 किंग खान नेहमी या नावाने त्यांना संबोधलं जातं. आणि नक्कीच किंग खान बॅक टू फॉर्म. आपण बघितलं मागील भाईंदर इथे स्पर्धा झाली का अफलातून फटकेबाजी तब्बल नक्कीच एका इनिंग मध्ये 5 षटकार मारले होते. जबरदस्त फलंदाजी नवीन याच्या माध्यमातून बघितली होती. बघूया पुन्हा एकदा नवीन. आता मात्र गोलंदाजी मार्कवर त्याच्या समोर आहे तो म्हणजे व्हॅलेरिन. चांगला कडे, वाह क्या बात आहे व्हॅलेरिन. अफलातून क्रिकेटिंग स्ट्रोक आणि नक्कीच या 4 धावा भेटतील. देऊया डीजेला संधी. डीजे व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच असंच म्हणावं लागेल. ऑन द अप, इनसाइड आउट. आणि जे नियम आहेत त्या नियमानुसार हा चौकार येतोय. कारण की थोडंसं पाहिलं तर जे मैदान आहे शारीरिक आणि भौगोलिक परिस्थिती जर पाहिली ना मैदानाची तर थोडासा डिक्लेअर झोन देखील आहे. खालून गेला तर धावून काढा आणि वरून गेला तर चौकार. 8 रन 1 बॉल. हॅलो हॅलो. तर वाटतं थँक्यू. तिथे आमचे काही चांगले समर्थक होते ज्यांनी चेंडू आणलेला आहे. जॉयसन पाटील.
जबरदस्त फटका व्हॅलेरियन गोविंद यांच्या बॅटामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आपण बघित आहोत. यावेळी समोरच्या दिशेने उडवला बघूया क्षेत्ररक्षक क्लिंटन यांच्या मस्तकाला घंटा वाजून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार षटकारांची गाणी त्यांच्या माध्यमातून देखील वाजवत आहेत. नक्कीच एका बाजूला नवीन तर दुसऱ्या बाजूला व्हॅलेरियन गोविंद हे देखील नाव जो कमी नाही. नक्कीच ह्यावेळी चांगला चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट बघूया इथून धोका पण नाही. नक्कीच जॉयसन आपल्या क्रीज मध्ये आणि नक्कीच मैदानाच्या आणखी एक चालू आहे म्हणजे नक्कीच मामा भाचा यांची जोडी आपण मैदानाच्या आत बघू शकतो. याच्या अगोदर आपण मामा भाचाची एक जोडी बघितली अभिषेक आणि आपण योहान यांना बघितलं होतं. आता मात्र नक्कीच व्हॅलेरियन आणि जॉयसन यांना बघत आहोत. नक्कीच व्हॅलेरियन विषयी उल्लेख करायचा झाला तितकाच कमी. एक जबरदस्त खेळाडू आहेत. नक्कीच नेहमी शिस्तप्रिय आणि नक्कीच आयोजकांना सपोर्ट करणारा हे व्यक्तिमत्व आहे. बघूया नवीन आपल्या षटकातील पुढचा चेंडू जॉयसन यांच्यासाठी घेऊन ह्यावेळी चांगला चेंडू चांगला फटका पण नक्कीच मिस टाइम आहे. दोन क्षेत्ररक्षक कॉलिंग होत नाही. क्या बात आहे ब्रिनिश. कॉलिंग व्यवस्थित नव्हती पण नक्कीच शेवटच्या क्षणी अतिशय चांगला सूर मारून हा झेल घेतलेला आहे ब्रिनिश आणि देविया डिझेल संधी ऐकूया एक सुमधुर संगीत डिझेल. तर नक्कीच अक्षय सर आणखी एक सांगतो ही जी नाव आहेत व्हॅलेरियन गोविंद म्हणा किंवा नवीन पाटील म्हणा ही जर रेग्युलर क्रिकेट खेळत असते तर नक्कीच आज एक स्तर असतो जो आपण ओपन क्रिकेट तिथपर्यंत पोहोचली असती. पण नक्कीच काय की व्यवसाय बघायला लागतो. मासेमारी असा धंदा आहे ज्याच्यामध्ये आपण समुद्राच्या आत गेलो तर 7 आणि 8 दिवस कधी 10 दिवस होतात. तर त्याच्यानंतर कधी आले तर ते सरावाला खूप कमी येतात. कधी आले तर मन बनला असे येतात कारण नक्कीच त्याच्यानंतर येऊन सुद्धा काही बोटीवर कामं असतात. रेग्युलर प्रॅक्टिस भेटत पण त्याच्यानंतर देखील अशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून होत असतो. नक्कीच कौतुक करावं तितकं कमी आहे त्यांचा आणि चांगला उल्लेख तुम्ही केला. कारण की मुख्य व्यवसाय मासेमारी आहेत आणि क्रिकेटवरचं प्रेम देखील आहे. परंतु आपला व्यवसाय सांभाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. क्रिकेट खेळून पोट चालणार नाही आहे आणि त्याच अनुषंगाने नाही तर इकडचे सर्व जे खेळाडू आहेत ना टॉप लेवलचे आहे. टॉप क्लास खेळ आहे प्रत्येकाच्या अंगामध्ये. परंतु कामानिमित्त काही क्रिकेटची ब्रेक घेतात. जसजसा त्यांना वेळ मिळतो तसा त्यांचा धूमधडाका आपण पाहतोय. ह्यावेळी नक्कीच मोठा फटका मार पण अतिरिक्त उछाल या चेंडू मध्ये होता. चेंडू पडल्यानंतर नक्कीच अतिरिक्त बाउन्स बघायला भेटला. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या नक्कीच दुसऱ्या षटकाच्या नंतर 14 या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 12 घडी बाद झाला तो म्हणजे 1. बघूया तिसरं षटक घेऊन गोलंदाज कोण येईल. तरी डिझेलला संधी देतोय. पलटी होऊन मारतोय आंब्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आंब्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची आहे बॅट. काय संगीत पेश केलं जातं डीजेच्या माध्यमातून. मंत्रमुक्त करतायत सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं सर्व आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आमदार चषक एक दमदार चषक दर्जेदार ही स्पर्धा आणि प्रेक्षकांची गर्दी बघा उत्साह बघा. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर आज याच परिसरातील संघ आहेत आणि मजा येते. प्रत्येकाला सपोर्ट करतायत. मग काहीकांवरती निराशा दाखवली जाते प्रेक्षकांकडून. काहीकांना खांद्यावरती उचलून देखील घेण्याचा प्रयत्न नेहमीच केलाय. म्हणून प्रेक्षक आपल्या खेळाडूंकरता सपोर्ट करण्याकरता आल्यात. जिगरी बॉईज संघ बॅटिंग करतोय. जिगरी संघ आहे आणि जिगरीने बॅटिंग करावी लागेल आणि त्याच्या अपोजिट संघ आहे सीझन बॉईज. जणू काही सीझन क्रिकेटचा आणि हे सीझन त्यांच्या नावावर जाईल का हे पाहिलं जाईल. बॉलिंग मार्कवरती आलाय क्लिंटन. एक जबरदस्त चांगल्या धाटणीचा गोलंदाज. जसं क्रिकेट पुढे चाललंय तसं क्लिंटन एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते.
बॉलिंग अटॅक साफ सुथरा आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. समोर स्ट्राईकला आहे फ्रँकलिन. फ्रँकफुली बॅटिंग करावी लागेल आता. पहिलाच बॉल इथे पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केलंय. दांडी 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 गोल. विकेट डाऊन. पलटी होऊन मारतोय आंब्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आंब्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित अल्टीपल्टी शॉट खेळला नाही परंतु इथे दांडी गुल झाले. चांगला बॉल होता. क्लिंटन जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा विकेट त्याला प्राप्त होते आणि या मॅच मध्ये आतापर्यंत क्लिंटनच्या नावावर 4 विकेट राहिल्यात म्हणजे धावा कमी दिल्यात आणि विकेट घेतल्यात. काय जबरदस्त फॅन्टास्टिक बॉलिंग अटॅक. मिस्टर क्लिंटन नावाप्रमाणे काम आहे आणि त्याचा बॉलिंग स्पेल देखील एकदम क्लीन दिसतोय. 1 विकेट घेतला तर हाय फायपर पूर्ण होईल त्याचं. या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते की आपल्या षटकामध्ये एकदा तरी 5 विकेट. जसं बॅटरची हाफ सेंचुरीची असते 6 षटकारांची तशी गोलंदाजाची देखील इच्छा असते की हॅट्रिक किंवा 5 विकेट त्याच्या करिअरमध्ये देखील व्हावा आणि क्लिंटनला आज संधी आहे. जबरदस्त बॉलिंग करतोय. सध्या 14 धावसंख्येवरती 5 विकेट गेल्यात. बॅटिंग चांगली करावी लागेल. जिगरी बॉयज टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. सध्या जिगरीने बॅटिंग करावी लागेल. भावेश आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघूया क्लिंटन पुढचा बॉल. भावेश करता क्लिंटनचा बॉल. ओ काय चेंडू होता. जबरदस्त चेंडू. इथे पाहिला ना हा चेंडू तर टेस्ट मॅच लाईन अगदी सेटअप करण्याचा इरादा. ऑफ स्टंपवर पिचिंग बरोबर बॅटरला रीड केलं आणि हलकासा जर बॅटचा एज लागला असता तर कीपर बॉनी यांनी नक्कीच चांगला झेल टिपला असता परंतु थोडासा बॉल जो आहे बाहेर निघून गेला. डॉट बॉल येतोय. 2 बॉल 14 धावा. तिसरा बॉल. क्लिंटन पुन्हा एकदा बॉलिंग बारवरती. 30 लाईन आहे. 5वा विकेट जाईल का क्लिंटनच्या नावावर. ओ यावेळी मात्र कॅच सुटलाय. कोणीतरी इथे आवाज केला म्हणून कॉन्सन्ट्रेट लूट झालं. म्हणून क्रिकेटमध्ये खेळत असताना कॉलिंग व्यवस्थित पाहिजे नाहीतर असा अपघात होत असतो. जीवनदान मिळाल्यानंतर धावफलक पुढे येईल 15च्या घरात. 3 बॉल 15. 5 विकेट गमावल्यात बॅटिंग करणारे जिगिरी बॉयज या संघाने. वाहता वारा देखील आहे. समोर समुद्र आहे आणि एका साईडला क्रिकेटचं हे मैदान नरवीर चिमाजी अप्पा मैदान. या मैदानावर अनेक स्पर्धा कंटिन्यू बिझी मैदान. पुढचा बॉल. यावेळी फक्त दिशा दिली आणि इथे मात्र पॉइंटला फिल्डर आहे. नजाकत दाखवली होती पण तो गॅप मिळाला नाही. डॉट बॉल येतोय. 15 धावा. 5 विकेट गेलेत. 4 बॉल फेकून झालेत. हाय फाय पूर्ण करायचा तर 1 विकेटच्या शोधामध्ये क्लिंटन देखील आहे. अर्धा संघ चंबूच्या आसऱ्याला आहे. 2 बॉल शिल्लक या षटकातील. क्लिंटनचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा आणि तेच पाहिलं गेलं. आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉल 15 धावा. 5 गडी बाद. 5 आणि 5चा हा को इन्सिडंट आकडा येतोय. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा. काय बॉलिंग राहिले क्लिंटन. जवळजवळ 11 बॉल मध्ये धावा दिल्या 3. त्याच्या कारकिर्दीतला जबरदस्त पेल असावा. 4 विकेट देखील घेतलेत. यावेळी सन्मानपूर्वक केलाय. रिस्पेक्ट दिले या गोलंदाजाकरता. टाळ्या झाल्या पाहिजे क्लिंटन करता. 12 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा देत 4 विकेट घेतलाय. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. ब्रिलियंट. 16 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चार रन देऊन आणि त्यामध्ये पाहिलं ना तर
जवळजवळ 12 बॉल मध्ये 4 रन. एक क्लिंटनचा अनालिसिस दाखवला जातोय. जबरदस्त क्लिंटनने इम्प्रेस आणि इम्पॅक्ट टाकलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 15 धावा. अनेक वेळा पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा कमी येतात आणि त्यानंतर मात्र धावा येताना दिसल्या. म्हणून या 16 धावा झाल्यानंतर या 2 ओव्हरमध्ये जरी 20+ धावा आल्या ना तर एक फाईट देऊ शकतो जिगरी बॉईज संघ. आणि त्याच धाटणीची गोलंदाजी या संघाकडे देखील आहे. प्रतीक कतवार देखील जबरदस्त कॉमेंट्री ते करतायत. या परिसरामध्ये नेहमीच ते देखील बिझी असतात आणि पुढील ओव्हर करता त्यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. तर बघूया आता मात्र षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज जॉयसन. बघूया जॉयसन गोविंद आला त्याच्या समोर. बघूया पहिला चेंडू. या वेली ऑफ स्टंपच्या भरपूर काय यष्टीरक्षक बघा. जबरदस्त चेंडूला अडवलेला आहे. बघूया पंच सांगतील. पंचांना डाऊट असेल तर देखील विचारू देखील शकतात. तर बघूया जॉयसन आपल्या षटकातील पुढील चेंडू फॅलरी यांच्यासाठी घेऊन. शॉर्ट पिच बघा. चेंडू गॅप मध्ये ढकलला. नक्की चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. क्या बात आहे. जबरदस्त फटका फॅलरी यांच्या बॅटामध्ये. आणि त्याच्यानंतर ओमसाई संघ आपले कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा. नाणेफेकीचा कॉल करून घ्या. नक्कीच एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न व्हॅलेरन गोविंद यांच्या मार्फत होत आहे. नक्कीच ह्या ज्या सर्व धावा आल्यात सर्व धावा नक्कीच व्हॅलेरन गोविंद यांच्या खाली फक्त 2 ते 3 धावा बाकीच्या मला वाटतं खेळाडूंच्या असतील. बघूया जॉयसन आपल्या षटकातील पुढील चेंडू व्हॅलेरन यांच्यासाठी घेऊन. यावेळी बॅटरच्या समोर हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॅटर मिडल ऑफ द बॅट. चेंडू लागला ना आणि चेंडू जातोय 1 बाउन्स. डिक्लेरेशन झोन मध्ये. इथून 2 धावा भेटतील. जबरदस्त फटका. जबरदस्त फटकेबाजी होत आहे ती म्हणजे नक्कीच व्हॅलेरन गोविंद. हा चेंडू जर बॅटरच्या मिडल ऑफ द बॅट लागला असता तर नक्कीच सरळ मला वाटतं स्टेजवर येणारा हा फटका होता. का नक्कीच सर्वात मला वाटतं फेवरेट शॉट आवडता फटका आहे व्हॅलेरन गोविंद. नक्कीच आपल्या उत्तनमध्ये जर हा फटका कोणी फेमस केला असेल तर त्याचं पहिलं नाव व्हॅलेरन गोविंद याचं येते. आणि नक्कीच मला वाटतं 2016-17च्या कालामध्ये नक्कीच इथं त्यांनीच सुरुवात केली होती. बघूया जॉयसन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन व्हॅलेरन यांच्यासाठी. यावेळी बघूया. आम्ही म्हटलं होतो त्यांच्या पट्ट्यामध्ये चेंडू जर आला तर सरळ स्टेजवर. आणि नक्कीच हा चेंडू येतोय सरळ स्टेजवर. डीजे गावचा खेत न मात्रे बॅटमन हाई भारी. अशा गावाच्या खेत मात्रेची बॅटिंग लई भारी. स्कोर फरकावर लक्ष दिलं तर नक्कीच 29 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही या षटकातील मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवर तब्बल मला वाटतं आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या जॉयसन याने. नक्कीच ज्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या नक्कीच त्याच षटकांची ते वसुली करायची घेतली असंच म्हणावं लागेल. जबरदस्त फटकेबाजी. व्हॅलेरन गोविंद काय अफलातून फटकेबाजी करत. नक्कीच मला वाटतं भाईंदर येथील देखील त्यांनी देखील चांगली फलंदाजी केली होती. जबरदस्त फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून देखील झाली होती. बघूया इथं देखील तेच करण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत होत आहे. पुन्हा एकदा समोर टाकला. यावेळी बघूया पुन्हा एकदा चेंडू स्टेजवर वारंवार चुकी करत आहेत. त्यांच्या रेंज मध्ये चेंडू देत आणि नक्कीच रेंज मधले चेंडूला आउट ऑफ रेंज करत आहेत. डीजे
नक्कीच एका वेळेस असं वाटत होतं की कुठेतरी 40 ते मला वाटतं 30 ते 40 धावा जिंकण्यासाठी येतील, पण त्याच्यानंतर नक्कीच आपला गिअर बदललेला आहे व्हॅलेरिन गोविंद याने. जबरदस्त फलंदाजी, काय अफलातून फटकेबाजी, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून येत आहेत. नक्कीच ग्राउंडच्या चारी बाजूने फलंदाजी होत आहे. बघूया जॉयसन, नक्कीच आता मात्र कमबॅक करावं लागेल जॉयसनला. नक्कीच भरपूर तब्बल 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. ह्यावेळेला नक्कीच हेलिकॉप्टर उडवायचा होता, पण नक्कीच थोडेसे लेट झाले आणि ग्राउंड शॉट गेला. एक धाव भेटलेली आहे. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 36 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील. बघूया भावेश, भावेल देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. नक्कीच इथून भावेश यांनी देखील साथ द्यायला हवी. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा रेंज मध्ये असलेला चेंडू, पण नक्कीच मिस करत आहे. निर्धाव चेंडू जाते. आता मात्र शेवटलं षटक कोण टाकेल, कुणावर दाखवतील आत्मविश्वास. दॅट इज रॉस्टन, विपुल किंवा ब्रिनिश. कुठला पर्याय वापरतील नक्कीच आपल्याला खाली देऊया डिझेलला संधी. तरी मी नानाफिकीच्या कॉलसाठी विनंती करतो. मला वाटतं आयबी बॉईज संघ आमच्यामध्ये उपस्थित आहेत. ओमसाई संघ आपला कर्णधार पाठवा. या ओव्हरच्या नंतर आपण टॉस घेणार आहोत. बघूया शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामागे किती धावा येतील नक्कीच याचं धावतं वर्णन आपण ऐकूया अक्षय साटम सर. नक्कीच स्लॉग ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल. रन आहेत दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा आलाय. 36 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. काय बॅटिंग केलंय, जबरदस्त वन साइड हिरो व्हॅलेरिन. खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले आणि आतापर्यंत पाहिला तर दोन्ही बॅटरकडून बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर ब्रिनिश. व्हॅलेरिनने 31 धावा केल्यात आतापर्यंत आणि टोटल टीमच्या धावा आहेत 36. म्हणजे सर्व धावा व्हॅलेरिनच्या बॅट मधून येत आहेत. ब्रिनिश यावेळी वाईट बॉलचा सिग्नल आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि तेच पाहिलंय. एक्स्ट्रा धावेने धाव पळक 37 धावा. या ओव्हर मध्ये विचार असेल की जास्तीत जास्त धावा घेण्याचा 20+, 15+, त्याहून अधिक. आणि गोलंदाज विचार करतोय की 10च्या आत, 6च्या आत आणि विकेट. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय इन टू द गॅप मधून. हॅलो टाटा बाय बाय कर. सरळ चेंडू सीमारेषी पार. येतोय आमदार चषकातील दमदार दर्जेदार चौकार. 1-2 नव्हे तर 13 वेळा. क्या बात आहे. हा फटका बघा. स्टायलिश हेलिकॉप्टर. फिल्डर आला होता परंतु मस्तकाला दस्तक देऊन सरळ चौकार करता लॉंग ऑफ रिझनच्या बाहेर. 41 धावा 5 गडी बाद. सुरुवातीला क्लिंटन या गोलंदाजाने 4 विकेट घेतले. 2 ओव्हर मध्ये 4 धावा दिल्या. त्या व्यतिरिक्त इतर गोलंदाजांवरती हावी राहिलेत मिस्टर व्हॅलेरिन. अजून एक चेंडूला उडवले हवेत. फिल्डर येतोय, अंदाज घेतलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. 1-2 अँड कॅरी. एसटी रक्षक बघा किती चपळ आहेत. बॉनी तिथपर्यंत पोहोचले होते. अर्धा डोंगर चढले होते. जबरदस्त कॅच कॅरी. विकेट डाऊन. मोठे फॅन आहेत. त्यांचं चांगलं संगीत पेश केलं जातंय. ऊर्जा देण्याचं काम ते देखील करतायत.
फलकावरती धावा 41. 2 बॉल. या 4 बॉल मध्ये आता कितपत रोखलं जाईल. महत्वाचा विकेट गेले. व्हॅलेरीने जबरदस्त बॅटिंग केली. 35 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 14 बॉल मध्ये त्याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. पुढच्या मॅचचा टॉस देखील महत्वाचा. ओ चांगला बॉल, आतमधला बॉल आणि पाहिलं गेलं इथे रनआउटची संधी. विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडले. आतमध्ये बॉल होता वाईड लाईनीच्या आणि तेच पाहिलं गेलं. रनआउट. जसा बॅटर आला तसा परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 41. चान्स कधी लागेल त्याची बॅटिंग आम्ही एन्जॉय करणार आहोत. परंतु सध्या शांत मॅचचा आनंद घेत आहे. सिच्युएशन नुसार उतरवलं जाईल त्यांना. 41 धावा, 7 विकेट. यावेळी मात्र आल्या स्वॅग से स्वागत. काय नजाकत, देखणा, दैदिप्यमान आमदार चषकातील हास आणि भावेशने स्ट्राईक ठेवली. दाखवून दिले हम भी किसी से कम नाही. षटकार ठोकलाय. 47 धावा, 4 बॉल. भरपूर सपोर्टर आहेत. नक्कीच आपल्या टीमला सपोर्ट करतायत प्रत्येक जण. 47 धावा, 4 बॉल. 5वा बॉल. यावेळी आडव्या बॅटने मिड विकेटला खेळलाय. फिल्डर येतो. एक धाव कंप्लीट. आराम के साथ चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे काय करते, गलती से मिस्टेक. 2 रन कंप्लीट केलं जातात. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाऊ शकला असता जर त्याला मुळीच थारा नाही. 49 धावा, 7 गडी बाद. 50 प्लस कॅप्टननी सांगितलं होतं. 5 बॉल 49 धावा अंतिम बॉल या इनिंगचा. आणि यानंतर होणारा मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये हजर राहतील. आयबी आणि ओमसाई असा मॅच. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग. एका टप्प्याने चेंडूला अडवलाय. दुसरीचा प्रयत्न. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. टोटल 50 धावा झाल्यात आणि एक शुभ आकडा 51 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय. 51 रन्स नीड्स टू विन इन 5 ओव्हर्स. टॉसला यायचंय. 2 कॅप्टन आयबी बॉईज आणि ओमसाई उत्तन. आयबी आले. सध्या आयबीचा फुल फॉर्म वेगळा आहे. इंटरेस्टिंग बॉईज. त्यांचा कॅप्टन आलाय. चला ओमसाई. ओमसाई टीमचा कॅप्टन येऊ द्या. प्रेक्षकांची गर्दी बघा आणि स्टेज खचाखच भरलाय. आज मला वाटतंय IPLचा पहिला मॅच आहे. RCB KKR आणि सर्व आता बिझनेसमॅन कामाला लागतील. संध्याकाळी ड्रीम 11ची टीम. सुरुवातीला करोडाची स्वप्न आणि नंतर 49 तरी येऊ दे दादा. ओमसाईचा कॅप्टन देखील आलाय. चला या
IB आपला कॅप्टन येऊ द्या आणि टॉस कोणाच्या हस्ते केला जाईल. बाबा आहेत, बाबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. IB टीमचा कॅप्टन. IB म्हणजे इंटरेस्टिंग बॉईज, नाहीतर वेगळा अर्थ काढाल. या बाबा आपण टॉस करायचा आहे. हेड अँड टेल. हेड टेल 5 ओव्हरचा मॅच. हेड असा कॉल आलाय. टेल. बाबांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हायचंय. टॉस जिंकलाय ओमसाई. डिसिजन काय आहे? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करायची आहे. 5 ओव्हरचा गेम. 5 ओव्हरमध्ये कितपत रोखण्याचा प्रयत्न आहे? 45-50 पर्यंत. आणि कोणते असे गोलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत? हाय राकेश मामा आणि एक यंगस्टर आहे भावेश. आणि समोरचा संघ देखील चांगल्या धाटणीचा संघ आहे. कोणाला लवकर आउट करण्याचा प्रयत्न असेल? मॅकमिलन. मॅकमिलन याच्याविषयी 2 शब्द. कमी बोलतोय परंतु बाकीचा कॅप्टन पळून गेलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू टिका स्पोर्ट. तर चला घाई करा. पंचांना देखील विनंती करतोय थोडंसं स्पीडअप करून घ्या. चेंडू तर नक्कीच अक्षय सर विपुल यांचा देखील एक रेकॉर्ड आहे. जेव्हा पण ते चेंडू चेक करतात 10 पैकी 3 स्पर्धेमध्ये ते चेंडू रिटर्न आम्ही बघितलं. 3 किंवा 4 रेकॉर्ड आहे त्यांच्यावर. म्हणजे चेंडू चॉईस करण्याचा अनुभव आहे आणि चेंडू कसा घ्यायचा हे त्याला ठाऊक आहे म्हणून तो अंदाज घेतला जातोय विपुलकडून. परंतु आता फार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नियम बंद झालेत. जुचंद्र नगरीमध्ये तर चॉईस बॉल मुळीच देतला जात नाही. पंचांचा चॉईस जो बॉल असतो तोच दिला जातो. इथे आहे तर घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर चला सामन्याकडे जाऊया विनंती करतोय. बघूया षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाज नक्कीच क्लिंटनच्याच ताकदीचा हा देखील गोलंदाज आहे. कारण भावेश हे देखील नाव खूप महत्वाचं आहे. कारण आपण जी मीरा भाईंदर बिग बॅच बघितली त्याच्यातील हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संबोधला गेलेला गोलंदाज होता. अतिशय जबरदस्त गोलंदाजी भावेशाच्या मार्फत झाली होती. वाटतं जय श्रीराम संघामार्फत खेळत असताना वाटतं उप विजेता देखील हा पद त्यांना मिळाला होता. मॅकमिलनच्या जोडीने अतिशय चांगली कामगिरी. त्यांच्यासोबत भावेश पवार आणि त्याच्यानंतर प्रथमेश ठाकरे हे देखील आपल्याला बघायला भेटले होते. आणि यस नो डाऊट नवीन पाटील सुद्धा त्याच टीमचा हिस्सा होते. आणि नक्कीच बेस्ट वर्सेस बेसेस लेस प्ले असा पंचाकडून आम्हाला इशारा येतोय. बघूया पहिला चेंडू घेऊन भावेशच्या समोर नवीन पाटील. एक जबरदस्त कॉन्टेस्ट का नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट. बघूया भावेश पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू बिगी करायचा होता पण नक्कीच मिस करत आहे. चांगला चेंडू एकदम लाईनवर पडलेला हा चेंडू होता. नवीन पाटीलला नक्कीच पहिल्या चेंडू का नक्कीच
आम्ही खूप कमी वेळा बघितलं की नवीन अग्रेसिव्ह क्रिकेट खेळतो. कारण की आम्ही जेव्हा जर आपण काही वर्ष मागे गेलो तर पहिला चेंडू सिंगल काढून नेहमी नॉन स्ट्राईकला जाणारा हा त्याचा नेहमी त्याच्या माध्यमातून प्रयास असायचा. पण यावेळी नक्कीच आता जी आम्ही 1-2 वर्ष बघतोय पहिल्या चेंडूपासून सुरुवात त्यांच्या मध्ये का नक्कीच त्यांना माहिती आहे कमी ओव्हरच्या षटकामध्ये सेट व्हायला वेळ घ्यायला लागत नाही. बघूया पुढचा चेंडू. ह्यावेळी नक्कीच शेवटच्या क्षणी आपला बॅट मध्ये आणलाय. फक्त आणि फक्त पंचच जेव्हा त्यांना कुठला डिसिजन डाऊटफुल वाटेल तेव्हाच रिव्ह्यू पंचांसाठी राखीव ठेवलाय. आणि बॉल चांगला होता. पहिला बॉल जो आहे ना तो बाहेर पिचिंग केला नंतर आतमध्ये आला त्या कारणास्तव वाईट दिला. अगोदर जर आतून बाहेर गेला असता तर डॉट बॉल असता. तेच पाहिले पंचांनी. चांगलं डिसिजन. नक्कीच एकदम बरोबर डिसिजन आपण बघत आहोत. बघूया पुढचा चेंडू घेऊन भावेश. रनअप मध्ये व्यत्यय येतोय. रनअप मध्ये व्यत्यय येतोय. बघूया भावेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. पहिला चेंडू बघितला अतिशय चांगला चेंडू टाकला होता. त्याच्यानंतर नक्कीच ह्या वेळी पुन्हा एकदा नक्कीच बघूया पंच दर्शवतात वाईड चेंडू. आणखी एक अवांतर धाव. नक्कीच नवीनच्या आवाक्यापासून दूर चेंडूंना ठेवलं जात आहे. त्यांना माहिती आहे नवीनच्या पट्ट्यामध्ये चेंडू टाकला तर तो सीमारेषा पट्ट्याच्या बाहेर पाठवेल. बघूया पुन्हा एकदा. प्रत्येक षटकामागे नक्की 10च्या सरासरीने मोठं धावा करायचं. एक षटकामागे तुम्हाला 11 धावा करायच्या आहेत. 51 धावा चेस करता. या पुन्हा एकदा भरपूर बाहेर. यावेळी नो चेंडू. याच्या अगोदर 2 ते 3 चेंडू अशाच पद्धतीने टाकले होते भावेश याने. पण नक्कीच आता मात्र मुक्त फटका खेळण्याची संधी नवीन पाटील जवळ आहे. बघूया भावेश फ्रीटचा चेंडू आहे. ह्यावेळी नक्कीच चेंडूला बघितलं आणि पाठवलं सीमा रेषा पार. नवीन पाटील यांच्या बॅटामधून निघाला आमदार आणि दमदार षटकार. डीजे समोरच ठेवला होता आणि नवीन पाटील याच धाटणीचा बॅटर आहे. त्याच्या बॅट मधून येतोय षटकार म्हणून सातत्याने व्हाईट बॉल जात होते. पुढचा बॉल हवेत खेळलाय. इनसाइड आउट करून फिल्डर होता आणि तिथपर्यंत मात्र काय घडतंय हे फिल्डर असं वाटतं की गार्डन मध्ये फिरायला आलेत की काय. त्या पद्धतीचं लुक पाहायला मिळतंय. 2 धावेने धावफलक पुढे येत आहे 11च्या घरामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट ज्यावेळी सामना असतो ना त्यावेळी एक मजा वेगळी येते एक ऊर्जा वेगळी येते. आणि या 2 धावेने धावफलक पुढे आले 11च्या घरामध्ये. म्हणजे चांगली बॅटिंग होते. नवीनच्या बॅटमधून धावा येतात. बघूया पुन्हा एकदा भावेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नवीन यांच्यासाठी. यावेळी नक्कीच चांगला चेंडू. पण चेंडू नक्कीच पडल्यानंतर कारण मागे थोडीशी आउटफील्ड खराब आहे आणि चुकीच्या जागेवर मला वाटतं चेंडू बायच्या स्वरूपात. एक धाव भेटते. बघूया भावेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील. आता मात्र नक्कीच विपुल स्ट्राईक एंडला आलाय. बघूया भावेश क्षेत्रक्षामध्ये काहीसा बदल करत आहेत. थोडेसे थांबलेले देखील आहेत. वेल घेत आहेत. बघूया भावेश टू विपुल. ह्यावेळी नक्कीच पंचांकडे अपील केली होती पण लेग स्टंप वर चेंडू होता हा आणि पंच तेच दर्शवतायत. काल नक्कीच एक अशाच प्रकारची अपील आपण उत्तंत अशरफ खान म्हणजे सेंटफॉल यांच्या माध्यमातून बघितली. नक्कीच उद्यापर्यंत ती रील व्हायरल होती यात काही शंका नाही. अक्षरशः पंचांना त्यांनी आउट देण्यासाठी भाग पाडलं एवढी ती अपील होती.
बघूया भावेश, चांगला चेंडू होता, विपुल साठी पायावर राखलेला चेंडू होता. नक्कीच षटकार लागल्यानंतर भावेशाच्या माध्यमात देखील कमबॅक होतोय. बघूया पुढचा चेंडू, यावेळी समोरच्या दिशेने फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आणि नक्कीच चांगला प्रयत्न, झेल झाला हसता, पण नक्कीच बॉडी लँग्वेज जी मला वाटतं अगोदरच त्यांनी सीमारेषा पलीकडे टाकली होती, पण नक्कीच वेल सेफ आपल्या संघासाठी त्यांनी 5 धाव वाचवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. कारण बॉडी लँग्वेज त्यांनी अगोदरच बाउंड्रीच्या बाहेर टाकली होती म्हणून, नाही तर नक्की झेल झाला असता, पण नक्कीच चांगला प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून झाला. जर कव्हरला कुठला खेळाडू असता तर रिले झेल देखील झाला असता, पण तिथं कुठं कारण पॉवर प्ले होता म्हणून दुसरा क्षेत्ररक्षक तिथे जवळ नव्हता. धावसंख्या झाली, धावसंख्येकडे जाऊया. 13 घरी अजून 1 देखील बाद झाला. बघूया पुढचं षटक घेऊन कोण येतील. चांगले एफर्ट काय जबरदस्त होता, असं वाटलं की कॅच होईल, परंतु सीमा रेषेच्या अगदी 1 ते 2 इंच एवढाच गॅप होता. अप्रतिम एफर्ट्स आणि ग्रेट कॅमेरा वर्क. डिका स्पोर्टचा कॅमेरा वर्क जबरदस्त पाहायला मिळते. सध्या डिका स्पोर्टची हवा दिसते मीरा भाईंदर आणि संपूर्ण नायगावमध्ये देखील. नायगाव कोलीवाडा या ठिकाणी देखील एकविरा चषक यूट्यूबवरती गेला तर ती टुर्नामेंट आणि आमदार चषक ही स्पर्धा ते कव्हर करतायत. मला वाटते 8 सेटअप आहेत, एका दिवसाला 8 सेटअप लावण्याचा धाडस त्यांनी घेतलाय आणि नक्कीच प्रगती केले डिका स्पोर्टने. म्हणून डिका स्पोर्ट लाईव्ह वरती स्पर्धा आपण कव्हर करतोय. लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 13 धावा झाल्यात. पलकावरती बॉलिंग मार्कवरती आलाय व्हॅलेरिन. जबरदस्त बॅटिंग केली होती, 35 धावा त्याने केल्या होत्या बॅटिंग करताना. व्हॅलेरिन एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. खास करून हा बॅटल देखील मैदानाच्या आतमध्ये रंगेल. स्ट्राईकला बॅटर, पहिला बॉल व्हॅलेरिनचा. विपुल एक चांगल्या धाटणीचा बॅटर. पहिला बॉल, पहिला वार, चेंडू सीमारेषी पार आणि पहिल्याच बॉल वरती केलं जातंय. गोलंदाज व्हॅलेरिनचा भव्य स्वागत, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर समोर ठेवलाय शॉर्ट आर्म पुल. काय फटका केलाय, स्लॉग हिट. पाहतच राहावा असा देखणा आणि सरळ त्या घरावरती, घराच्या वरती गेलाय. 19 धावा, 19 रन्स. पॉवर प्ले सेकंड चालू आहे आणि आपण कालच अनाऊन्स केला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जरी शेवटच्या चेंडूवर चेंडू बाहेर गेला तरी नवीनच चेंडू येईल. आणि हे बेसिक नियम आहेत. पॉवर प्ले जेवढे पॉवर प्ले असतील तेवढ्या वेळीच तुम्हाला त्या वेळी नवीन चेंडूच दिला जाईल. मग 1 ओव्हर आणि 5 बॉल झाला तरी तुम्हाला मात्र नवीनच चेंडू देण्यात येईल. पुढचा मॅच देखील महत्वाचा आहे. सध्या 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा झाल्यात, 19 रन्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा विपुल स्ट्राईकला आहे. अजून एक उडवलाय परंतु जाईल हा चेंडू डिक्लरेशन झोन. धावा मिळतील 2 धाव्याने धाव पळक 21. मला त्या झाडावरती अटकला की काय, फटका असा खेळला की सरळ चेंडू निघून गेला त्या माडावरती. या मॅच मध्ये सलग 2 वेळा बॉल हरवलेत. कालपासून आकडा मोठा असेल बॉल हरवण्याचा. यस प्रतीक, किती बॉल हरवले असतील तरी अंदाजे? भरपूर बॉल हरवतात कारण नक्कीच मागे म्हणून 2 धावा डिक्लेअर केल्यात. एक टेम्पो बॉल हरवलाय अशी माहिती आली. आणि बघा 2 टेम्पो तिकडे आता सध्या खाली झालेत कालपासून. स्पॉन्सर आहे, टेन्शन नाही. आणि उत्तन गावामध्ये आल्यानंतर कसलेच टेन्शन नसते. बिंदास क्रिकेट खेळा, फक्त टॅलेंट दाखवा.
डॅनियलला प्राधान्य दिलं जातंय या ठिकाणी. धावफलक 21. अजून जर पाहिलं 51चं आव्हान आहे, 23 रनची गरज. मॅच बनवलाय बॅटर विपुलने. मन सेट आहे आणि आता समोरच्या टीमला अपसेट तो करेल का? इथे बिग विकेट घेतला जाईल. पुढचा बॉल. ओ बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे. स्विंग अँड मिस. वेगवान चेंडू होता आणि पहिलं लेंथ लांब ठेवली. डॉट बॉल जातोय. आत्मविश्वास देणारा हा बॉल आहे. व्हॅलेरिन आता चांगली गोलंदाजी करतोय. एक डॉट बॉल लगेच कमबॅक करणारा बॉल. 30 धावसंख्येची गरज. येणारे बॉल जर विचार केला तर अजूनही शिल्लक आहेत 21. ओ या बॉलला कुठेतरी छेडलं गेलं. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी आपण सांगत असतो की बाहेरून येणाऱ्या मुलीला आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूला कधीच छेडू नये. त्याचा परिणाम असा डॉट बॉल होतो. यस प्रतीक, काय वाटते तुम्हाला? हॅलो, एकदम बरोबर बोललायत. कारण काही गरज नव्हती, भरपूर बाहेर चेंडू होता, कदाचित वाईट देखील झाला असता. पण नक्कीच मला वाटतं बॅटाला हलकासा स्पर्श झाला विपुल यांच्या. आणि यष्टीरक्षक जबरदस्त कामगिरी बघितली आपण भावेश यांच्या माध्यमातून. म्हणून बाहेरून येणाऱ्या मुलीला आणि बाहेरून येणाऱ्या चेंडूला छेडू नये. 21 धावा झाले, 4 बॉल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा राऊंड विकेटने गोलंदाजी होते. चांगली गोलंदाजी. एक षटकार मारला म्हणून एखादा गोलंदाज खराब होत नाही. तुमच्याकडे वेगवेगळे विकल्प असायला पाहिजे, कानाकुना ओळखल्या पाहिजे. आणि इथे व्हॅलेरिन चांगल्या दाटणीचा उगाच खेळाडू म्हटला जात नाही, तर जबरदस्त गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. जिगरी बॉय जिगरी प्रमाणे लढतोय. मॅच बनवला आता व्हॅलेरिन. कडे कडे विपुलला खेळवलं जातं ते चेंडू. अंतिम बॉल यावरचा. आता विपुल पलटवार करेल का या बॉल वरती? यावेळी आतून थोडासा बाहेर निघतोय. पाहिलं गेलं तर हा लेग कटर बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल. धावफलक 22. 5 बॉल 22 धावा. जबरदस्त मॅच. 29 ची गरज आहे 19 बॉल मध्ये. दुसरी ओव्हर पॉवर प्लेची आणि पॉवरफुल आता गोलंदाजी करावी लागेल. अंतिम बॉल या दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले. व्हॅलेरिन. पुढचा बॉल विपुल साठी. व्हाईट बॉल आल्यानंतर आता स्कोरबोर्ड थोडस पुढे ढकललं गेलंय आणि धावफलक आहेत आतापर्यंत 22 धावा. विपुल करता शेवटचा बॉल. यावेळी सन्मानपूर्वक खेळलाय. बॅक टू द बॉल. रनआउटची संधी परंतु नाही. येस, नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला कॉलिंग होतोय. 2 ओव्हर मध्ये आहेत 22 धावा. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत 29 धावा. 29 रन नीड्स टू विन इन 18 बॉल्स. एस डीजे. तर यस पंच नवीन चेंडू. तर बॉल कलेक्ट करायचा आहे. नक्कीच जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्याच्यानंतर काय अफलातून चेंडू. त्याच्यानंतर मला वाटतं दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि त्याच्यानंतर डबल 4 चेंडू निर्धाव फेकले व्हॅलेरिन गोवे. आणि काय अफलातून कमबॅक यांच्या माध्यमातून दाखवला गेलाय. तर बघूया षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज मला वाटतं लिओन. लिओन यांना नक्कीच लिओन यांच्यावर आत्मविश्वास दाखवलेला आहे. तर नक्कीच आता मात्र पॉवर प्लेचं बंधन संपल्याने नक्कीच सीझन बॉय संघासाठी एक चांगली बात काय असेल की त्यांची अजून एकही विकेट बाद झालेली नाही. ही त्यांच्यासाठी चांगलं, कारण नक्कीच त्यांच्या कोट्यामध्ये देखील चांगले चांगले फलंदाज अजूनही डेंजिलचं येणं बाकी आहे. त्याच्यानंतर बॉनी मुंबईकर, क्लिंटन असे चांगले चांगले खेळाडू त्यांच्या कोट्यामध्ये आहेत. तर चला घाई करा मित्रांनो, कारण आजचं एक सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायचं आहे.
नक्कीच कालच्या दिवसात सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आपण बघितला सुपर बॉयज काय अफलातून खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. पहिलाच चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अवांतर धाव संख्येने संघा षटकाची सुरुवात करत आहे तिथे लिओन. तर नक्कीच हँडसम बॉईज आवाज थोडासा कमी करा. थॉमस कॅजिस्टन आवाज इथपर्यंत येत आहे आम्हाला माहित आहे. थोडेसे नाराज आहेत. लेझली देखील नाराज आहे. तुमचा आवाज आमच्या समोरच्या कक्षामध्ये येत आहेत कारण नक्कीच पहिल्या मॅच मध्ये जिंकायची मॅच हारले असंच म्हणावं लागेल. काहीशा चुका झाल्या त्या चुकावर नक्कीच लक्ष द्यावं लागेल. यावेळी नक्कीच चांगला फटका आहे पण धावा मिळतील फक्त आणि फक्त 2च. मला वाटतं 2चा मला वाटतं रूल अशासाठी बनवला होता की चेंडू त्या साईडने कमी जातील. तो कॅन्सल केलेला बोला. हॅलो असं वाटते की बॉल गेला गोराईला. इतक्या दूर बॉल मारला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर जवळ जवळ एक टेम्पो तर हरवलाय. आता अजून बॉल हरवतात. 109 चेंडू हरवलेत कालपासून ही माहिती आली आमच्यापर्यंत. दोनच तरी माहिती आहे ते आपले आयोजक आपण थोडा आवाज गेलं. निरीक्षण केले पंचांनी आणि डिक्लेरेशन झोन धावा असतील 2 त्या ठिकाणी. हेच नियम लागू असतील या स्पर्धेत. सर्व संघांना सेम नियम. दिलचा कटबॉल आहे वाटतं. 25 धावा. कट्टर समर्थक भरपूर एन्जॉय करतायत. एकच बॉल. नंतर जुना चेंडू तेवढाच बाकी आहे. नाहीतर नवीन चेंडू देऊ का कारण की समोर नवीनच आहे बॅटर देखील. हॅलो हॅलो तरी रेनॉल्ड गोन्साल्विथ यांना विनंती आहे जिथे गोड असेल त्यांनी समोरच्या कक्षामध्ये या. घ्या 110 बॉल आलाय. 109 हरवलेत. चेंडू क्रमांक 110 दिलाय. तर प्रेक्षकांना देखील विनंती करतो की प्लीज आता समोरच्या कक्षामध्ये कोणी चेंडू नेऊ नका कारण आपल्या इथे लई घाणेरडी सवय आहे. मुलासाठी पाहिजे याच्यासाठी पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे करून सर्व चेंडू जातात. कारण आम्ही देखील स्पर्धा भरवतो आम्हाला माहिती आहे इथून. कारण बघा इथं कुठल्या संघासाठी कधी खेदाची गोष्ट होऊ शकते सर. आणि तेच आपण पाहिलंय खिशात 50-60 रुपये प्रत्येकाच्या असतात. बाकीच्या कामासाठी आपण भरपूर पैसे उडवत असतो. बॉल देखील विकत घ्या कधी कधी. टुर्नामेंट संपली की आयोजक बिंदास तुम्हाला बॉल देतील. पहिला टुर्नामेंटला इम्पॉर्टंट असतात जुने बॉल कारण की एखाद्या टीमचं नुकसान देखील होते आपण पाहिलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. 25 धावा काम 25. दुसरा टेम्पो मधला चेंडू काढलाय आता आणि या चेंडूवरती देखील जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषी पार आणि येईल हाय अँड हँडसम आमदार चषकातील दमदार दर्जेदार आउट ऑफ द पार्क षटकार. झाला ओळखते पब्लिक सारी. ठाणे रायगड जिल्ह्यात 110 चेंडू हरवलेत. दुसरा लॉट टेम्पोचा काढलाय आणि तिथून बॉल येतात. आता 111 बॉल जाणार होता परंतु आलाय. तर नक्कीच आमचे स्पॉन्सर टायटस इतूर बेशवेल आणि त्याच्यानंतर मॅक्झम आम्हाला आणखी चेंडू लागतील कारण भरपूर चेंडू गुडशॉटचा चेंडू आणि टनाटन आणि स्पॉन्सर उपस्थित आहेत. चेंडू लागतील मला वाटतं. उद्याचा दिवस देखील आहे. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. बघूया यावेळी डी झोन मध्ये जातोय चेंडू आणि नक्कीच
चेंडू परत आलेला आहे. थँक्स गॉड. आता मला जुने दिवस आठवले. एखाद्या स्पर्धा खेळण्याकरता आपण जायचो तर फॉर्मवर लिहिलेलं असायचं की बॉलची फी देखील घेतली जाईल. नवीन कडून ती घ्यावी लागेल मला वाटते. नुकसान केलं आयोजकांचा. परंतु हा बॉल आलाय. धावपळक पुढे येते 33च्या घरात. अशोक राऊत सरांना पटलंय कारण की जुनं 33 रन पाहिजे आहेत 15 बॉल मध्ये 18. पूर्वी असं असायचं की बॅट देखील घरून आणावी लागायची. एक बॅट 11 खेळाडू असायचे. आता 11 बॅट आहेत पण तो 11 प्लेयर नाही आहेत आणि बॉल ची फी देखील वेगळी असायची. इथे नवीनला जास्त फी द्यावी लागली असती. सर आता तरी कमी बॉल हरवतात कारण जी लेग सिस्टमची दिशा तिथे षटकार कॅन्सल केलाय. पहिला ती संपूर्ण षटकाराची दिशा हा देखील षटकार गणला असता. पत्रावर षटकार होता पण नक्कीच अशाच प्रकारचे चेंडू हरवतात. यावेळी क्या बात आहे. फ्लिक ऑफ द रिक्स. नवीन पाटील आपला दर्जा आपला क्लास मैदानाच्या आत दाखवतोय. जबरदस्त फटकेबाजी. नवीन आणि नवीन झुकेगा नहीं. आणि इथे दाखवलंय. थँक्यू. नवीन नाम सुन के फ्लावर समजाय क्या. नवीन फायर आहे. फायर शॉन काय बॅटिंग करतोय. 39 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणि कॅच जाण्याची दाट शक्यता. नवीनने नक्कीच चांगली बॅटिंग केली. एक्सक्यूज दाखवलं नाही की जुना बॉल पाहिजे. नवीन बॉल आला त्यांनी नवीन बॉल वरती देखील नवीनने नवीन फटका खेळला होता. इथे विकेट जाईल परंतु मॅच खिशात टाकले संघाच्या हिताकरता. चांगली बॅटिंग नवीन करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. वेल बॅट. तर डीजे वाला विनंती करतो आता केतन मात्र बस झाले. आता गाणं बदला. आता एनपी स्पोर्ट्सचं नाही तर मॅकमिलनचं गाणं लावा. नक्कीच नितीन वारे देखील मॅचचा आनंद घर बसल्या आपल्या फॅक्टरीमधून घेत असतील. उद्याच्या दिवसात ते देखील येतील कारण नक्कीच भरपूर आमच्या गावावर त्यांचं प्रेम आहे. आमच्या इथे कुठली स्पर्धा असू दे नेहमी बघण्यासाठी नक्कीच आपला हातभार त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून लावत असतात. आणि नक्कीच आमचे बंड्या मॅनेजर हे देखील घर बसल्या मॅचचा आनंद घेत असतील. बघूया आता मात्र नवीन फलंदाज क्लिंटन आलेले आहेत. ह्यावेळी नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव मला वाटतं बघा विपुल एकदम आरामात धावत आहेत. विपुलला कुठल्याही प्रकारचे टेन्शन नसते. जेव्हा एका चेंडूवर 6 धावा लागतात तेव्हा देखील डिफेन्सिव्ह मोडमध्ये विपुल यांना आम्ही कधी कधी पाहिलंय. अतिशय शांत डोक्याला संयम असणारा खेळाडू आहे. 12 बॉल 10ची गरज. इथून विकेट घ्याव्या लागतील. डॉट बॉल घ्यावे लागतील. जिगिरी बॉईजला या मॅच मध्ये बनून राहायचंय. तर सीझन बॉईज मात्र हा सीझन चांगल्या पद्धतीने खेळतोय म्हणूनच या मॅच मध्ये वर्चस्व सध्या तरी दाखवले. पण तो क्रिकेट आहे. अनेक वेळा जेव्हा जेव्हा कमी धावा पाहिजे तेव्हा तेव्हा हाय व्होल्टेज मॅच पाहिलाय. छोटा टोटल अच्छा बॅटल नेहमी रंगलाय. इथून विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आहे आणि बॉलिंग मार्कवरती आलाय भावेश. पुन्हा एकदा कालच्या दिवसात देखील एक मॅच अशीच रंगली होती. 4 ओव्हरमध्ये फक्त 26 धावांचा टार्गेट दिला होता. जबरदस्त मॅच रंगली होती. शूटर्स आणि मला वाटतं सुपर बॉईज याच्यामध्ये तो सामना होता काय अफलातून. कारण नक्कीच संपूर्ण टशन बघायला भेटत होती त्या मॅच मध्ये. आणि नक्कीच आमचे अशरफ खान खूप चर्चेमध्ये आले होते त्या मॅच मध्ये कारण फलंदाजी आणि गोलंदाजी अतिशय उत्तम त्यांच्या माध्यमातून झाली होती. बारा बॉल 10ची गरज. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच. फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि काय फ्लिक होता. पाहतच राहावं ऍक्शन रिप्ले मध्ये. पाहिलं तर काय फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच आणि शॉट ऑफ द डे. टी फॉर टेक्निक. टी फॉर टॅलेंट. टी फॉर डान्स. काय जबरदस्त बॅटिंग. विराट कोहलीची आठवण करून दिले या बॅटरने. अप्रतिम. कारण की आज आरसीबी ची मॅच आहे आणि आरसीबी चे कट्टर समर्थक जागे होतील आज. नक्कीच आम्ही देखील आहोत.
आम्ही देखील आहोत. यावेळी नक्कीच 20 प्रकारचा चेंडू होता. पंचामार्फत वाईटचा निर्णय आणि 1+1 अशा 2 धावा मोजल्या जातील. बाय 1 गेट 1 फ्री दिले ऑफर आणि 1 बाउन्स 1 हाईट मोजली बॅटरची म्हणून त्या कारणास्तव 1 बाउन्स 1 देखील आहे. 2ची गरज आहे. मॅच अगदी खिशात घातलाय क्लिंटन आणि क्लिंटनने इथे मात्र फटका खेळला होता परंतु चांगला झेल घेतल्यानंतर हातामध्ये बॉल ठेवला नाही. चांगलं दृश्य फिल्डर कडून देखील पाहिलं आपण. आत येत आहेत रातो के कातील डेन्झिल पाटील. सध्या भरपूर चर्चेत नाव आहे. जबरदस्त फॉर्मला असलेला खेळाडू आहे. दिवसात जास्त चांगली फलंदाजी करत नाही. रात्रीमध्ये त्याची चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असते. मला वाटतं जी आपण कामनच्या ग्राउंडवर स्पर्धा बघितली त्याच्यामध्ये देखील अफलातून फटकेबाजी झाली होती डेन्झिल याच्या मार्फत. यावेळी मोठा फटका मारायचा होता पण नक्कीच एकच धाव भेटेल. बघूया दुसऱ्याचा प्रयत्न करते अजय. एकदम मला वाटतं आरामाने चेंडूवर जात आहेत कारण नक्कीच खांदे पाडलेले आहेत आणि डेन्झिल याला मला वाटतं डायरेक्ट होई नाही चालू बघूया. डेन्झिल धोक्यामध्ये डायरेक्ट हिट आणि इथून 2 धावा पूर्ण होतील. बघा लगेच वॅलेरिन गोविंद याने सॉरी देखील म्हणून नक्कीच म्हणून मी नेहमी वॅलेरिन गोविंद याचा उल्लेख करतो की एक नेहमी क्रिकेट आणि खेळाडूंचा रिस्पेक्ट करणारा खेळाडू म्हणून आपल्या गावातून आपण त्याला पुढे बघत असतो. आणि नक्कीच इथून सीझन बॉईज संघ ह्या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक म्हणेन. ते म्हणजे जिगीर भास्कर नक्कीच सुरुवातीच्या षटकामध्ये कमी धावा आल्या जी क्लिंटन याची 2 षटक जरी त्याच्यामध्ये 15-20 धावा आल्या असत्या तर नक्कीच 65+ टार्गेट गेला असता. पत्थर है वो मुझे रोक टोक कहते हैं लोग पर मुंह सा है मेरा जानू. जी केली होती म्हणजे क्लिंटन माल्या तब्बल 4